नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपली ईश्वरीची आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्ही माझ्यासाठी किती काही करता. आज तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते सांगावंच लागेल आणि मी सुद्धा माझ्या मनात काय आहे ते आज तुम्हाला सांगणार आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. आणि आपल्या ह्या अर्णवला बोलते की बोला ना सर तुमच्या मनात काय आहे ते. तेव्हा इकडे अर्णव बोलतो की बायको आई तू माझी ईश्वरी, तू जरी मला नवरा मानत नसली तरी मी तुला बायको मानतो असं ईश्वरीला अर्णव बोलतो. त्यावेळेस अर्णवला ईश्वरीसुद्धा बोलते की सर मला सुद्धा तुम्हाला एक सांगायचं आहे, मी सुद्धा तुम्हाला आता माझा नवरा मानायला लागले असं जेव्हा ईश्वरीच्या तोंडातून सत्य बाहेर पडतं त्यावर अर्णव खूप खुश होतो. अर्णव बोलतो की काय काय बोलली मी सिंदूर, तू पुन्हा बोल एकदा असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. तर इकडे ईश्वरी पुन्हा अर्णवला बोलते की सर मी तुम्हाला नवरा मानायला लागले. आता अर्णव इतका काही खुश होतो आणि ईश्वरी आणि अर्णव दोघे आता बेडवरती झोपतात. परंतु ईश्वरीने आपला चेहरा जो आहे तो बाजूला केलेला असतो. अर्णव लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता काय मला नवरा मानायला लागली, आता तर काही वादच नाही असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि ईश्वरीकडेच बघत राहतो. आता अर्णवचं लक्ष काही ईश्वरीवरून बाजूलाच होत नसतं. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा इकडे ह्या मामींच्या मोबाईलवरती लावण्याचा कॉल येतो. मामी लगेच लावण्याला बोलतात की तू कुठेच जायचं नाही बरं का, आणि चला आलेच मी लावण्या असं म्हणत तिकडे मामी लगेच बाहेर पडतात. इकडे अर्णव, ईश्वरी, अंजली आणि आकाश हे सर्वजण नाश्ता करत असतात आणि हा राकेश जो आहे तो अंजलीजवळ बसलेला असतो. तो लगेच बोलतो की आपल्याला स्टोर रूममधल्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत. त्यावेळेस अर्णव बोलतो की नेमकं कुठल्या वस्तू द्यायच्यात. त्यावर इकडे अंजली बोलते की अरे आपल्या अडगळीच्या रूममध्ये खूप काही वस्तू पडलेल्या आहेत त्या घरात ठेवू नयेत. त्यामुळे आपल्या सात्विक फॅशन कंपनीवर जे काही संकट आलं त्यामुळे त्या अडगळीच्या रूममधील जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या काढून टाकायचं असं मी ठरवलं असं ही अंजली आपल्या भावाला सांगते. त्यावर अर्णव बोलतो की मला तर हे काहीच बरोबर वाटत नाही आहे. आता इकडे राकेश बोलतो की आता घरात नवीन बाळ येणार आहे त्यामुळे ह्या निगेटिव्हिटी घरात नको. तेव्हा आकाश बोलतो की खरोखर घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या खरोखर बाहेरच काढायला हव्यात असं आकाश बोलत असतो. तर इकडे अंजली बोलते की तो माणूस किती वाजता येणार आहे वस्तू घ्यायला. तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की थांब मला कॉल आलाय त्याचा. राकेश त्या व्यक्तीशी बोलू लागतो. राकेश त्याला बोलतो की कुठे बाहेर आलेत का तुम्ही. तेव्हा इकडे हा व्यक्ती बोलतो की हो. तर राकेश बोलतो की या ना आतमध्ये. आता तो व्यक्ती जो आहे तो लगेच इकडे आतमध्ये येतो. राकेश बोलतो की मी यांना अडगळीच्या रूममधील सर्व वस्तू दाखवतो बरं का असं म्हणत राकेश तिथून उठून जातो. आता ही अंजली जी आहे ती थोडासा विचार करत असते. दुसरीकडे आता ही ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ह्या माणसाला ह्या वस्तूंचा काय त्रास होतोय मला काहीच कळत नाहीये. जो आहे तो ईश्वरीला बोलतो की थांब मी तिकडे राकेशला जाऊन थांबवतो. आता ईश्वरी बोलते की थांबा सर आता मीच हे सर्व हँडल करते. त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तो राकेश काय लायकीचा आहे तुला माहीत आहे का. त्यावर इकडे ईश्वरी बोलते की सर अहो असं काय करताय तुम्ही. अर्णव बोलतो की जरा काळजी नाही बरं का. तेव्हा ईश्वरी बोलते की तुम्ही आहेत माझ्याबरोबर, बघा तुम्ही त्याची कशी वाट लावते मी असं ईश्वरी अर्णवला बोलते आणि पटकन इकडे बाहेर निघून येते. त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो खूप खुश होतो आणि बोलतो की चक्क ईश्वरीमध्ये किती बदल झाला आहे. दुसरीकडे आता अंजली आणि ईश्वरी दोघी इकडे ह्या माणसाच्या जवळ येतात. त्याने गाडीमध्ये सर्व वस्तू ज्या आहेत त्या ठेवलेल्या असतात. तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की अहो कशाला घ्यायचे पैसे, दान करून टाकायच्या एवढ्या वस्तू असं ईश्वरी बोलत असते. तेव्हा इकडे राकेश लगेच बोलतो की अहो ईश्वरी थोडेफार पैसे तर घ्यावे लागतील ना. जिजू हे दान केल्यामुळे आपल्याला किती पुण्य मिळेल असं ईश्वरी ही बोलत असते. तेव्हा अंजली बोलते की बरोबर बोलतेस ईश्वरी. तो व्यक्ती बोलतो की तुम्हाला खरोखर ह्या वस्तूंचे पैसे नकोत का. तेव्हा ईश्वरी बोलते की हो नको आम्हाला हे पैसे, या वस्तू ज्या आहेत त्या सर्व आमच्या आहेत, जिजूंना तरी काय प्रॉब्लेम असणार आहे असं ईश्वरी बोलत असते. आता अंजली खूप खुश झालेली असते. आता इकडे ईश्वरी बोलते की आम्हाला 1 रुपयासुद्धा नको ह्या वस्तूंचा. ईशू बोलतो की व्यवहार तो व्यवहार असतो इशू, तू काय बोलतेस आहे. त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अहो व्यवहार तो व्यवहार जरी असला तरी आपण त्यांच्याशी का व्यवहार करायचा असं ईश्वरी त्या राकेशला बोलते. आता अंजली खूप खुश होते. त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की अहो ईश्वरीजी फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत मनुष्याला नसते. तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की
अहो, ह्या जुन्या वस्तू आपण का विकायच्यात असं ही ईश्वरी बोलत असते. आपल्याला काहीच कमी नाही आहे, त्यामुळे बाळाचा विचार करूनच आपण हे सर्व करतोय ना. निगेटिव्हिटी आहे ती असं ईश्वरीही बोलत असते. आता अर्णवसुद्धा जवळ उभं राहून सर्व ऐकत असतो. इतकी काही रूममध्ये आल्यावर अर्णवला सर्व सत्य सांगून खूप हसत असते. त्यावेळेस इकडे अर्णवलाही खूप हसू येतं, ईश्वरी खूप हसते. ईश्वरीची आहे ती आपल्या अर्णवला बोलते की अंजली ताई म्हणजे तुमचं सर्वस्व आहे ना. तर इकडे अर्णव बोलतो की हो. राकेश जो आहे तो इकडे बाहेर येतो आणि तो कॉल करत असतो. त्यावेळेस इकडे आपला अर्णव जो आहे तो पाठीमागे सर्व ऐकत असतो. राकेश पुन्हा सारखं सारखं त्या व्यक्तीला फोन करत असतो. तो फोन उचलायला मात्र तयार नसतो. आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की फोन उचल म्हटल्यावर कळत नाही का तुला. आता तो काही फोन उचलायला तयार नसतो. इकडे अर्णव पाठीमागे असतो आणि तेवढ्यात राकेश वळून बघतो तर त्याला अर्णव दिसतो. हे जो आहे तो खूप रागाने अर्णवकडे बघत राहतो. दोघे आता एकमेकांच्या जवळ येत असतात. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.